नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्तविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. पुंडलीकवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. रामकृष्ण हरी. ओके आहेत अजून तुम्ही पल्लवीताई आणि आदेश शेडगे दादा असे 3 जण आहेत. काही हरकत नाही. चला आपण आजच्या निरूपणाला आजचा मी ॲक्च्युली ग्रुपवर मेसेज टाकायला पाहिजे होता पण मी तो टाकला नाही की सेशनची सुरुवात पण गोष्टीने होणार आहे आणि शेवट पण गोष्टीने होणार आहे. सो आजच्या सेशनची जी पार्श्वभूमी आहे तुम्ही सगळ्यांनी गेल्या सेशन नंतर बघितलंच असेल जाऊन म्हणजे सेशन संपल्यानंतर चेक केलं असेल ज्ञानेश्वरीमध्ये ओवी क्रमांक 68 ते 102 पर्यंत असं मी गृहीत धरते आणि बोलायला सुरुवात करते. सो भगवंताने या अध्याय क्रमांक 7 मध्ये सांगायला सुरुवात केली की अष्टधा प्रकृतीच्या रूपाने मी कसा तुमच्या सर्वांच्या शरीरामध्ये सजलेला आहे. ही जी शरीर रूपं आहेत जी सजलेली आहेत ती सगळी अष्टधा प्रकृतीच्या रूपाने सजलेली आहेत. मग त्याचं सॉफ्टवेअर जसं आपण म्हटलं होतं की सगळेजण या आस्थेच्या महापुरामध्ये पडतायत पण पहिलं तीरावरती फार कमी लोक विरळा किंवा दुर्मिळ किंवा हाताचे बोटावर मोजण्या इतकीच लोक पोचतायत या कन्क्लुजनला आपण आलो होतो. आता इथून पुढे जसं गेल्या वेळेचं जे कन्क्लुजन भगवंताने टाकलं होतं की हा सगळा मार्ग अवघड आहे. हे मायापूर ही माया नदी हा मायेचा महासागर हा अत्यंत दुर्मिळ आहे अत्यंत अवघड आहे पार करण्यासाठी. तरी सुद्धा एक सोपा उपाय म्हणजे काय माझा हात धर. एकच उपाय आहे माझा हात धर म्हणजेच मला शरण ये. हा सगळ्यात सोपा उपाय आहे ही माया नदी तरून जाण्याचा पलीकडे पोहोचण्याचा. हा भगवंताने शेवटचा उपाय देऊन कन्क्लूड केलं होतं. त्याच्यानंतर पुढे हे माया नदीमधले लोक शरण येतात सगळे लोक शरण येतात पण त्याच्यामध्ये पण प्रकार आहेत भगवंत असं म्हणतात. जसं आपण म्हणावं ना आपल्या डे टू डे लाईफमध्ये की माझ्या ना बऱ्याच मैत्रिणी आहेत माझे बरेच मित्र आहेत हो किंवा माझ्यावरती सगळे लोक प्रेम करतात पण त्याच्यामध्ये पण फरक आहे हो. मग शेवटी आपण एका कन्क्लुजनवरती येतो की माझ्यावर कोणच प्रेम करत नाही. सुरुवातीला जेव्हा आपण गिनती करायला बसतो तेव्हा हे पण माझ्यावरती प्रेम करतात तो मुलगा माझ्यावरती प्रेम करतो बहीण माझ्यावर प्रेम करते माझी मैत्रीण हा मित्र तो मैत्रीण हा कलिग हे सगळेजण माझ्यावरती अगदी चांगल्या चांगल्या भावनेने माझ्याशी कनेक्टेड आहेत किंवा माझ्याकडे चांगल्या दृष्टीने बघतात. आणि नंतर जेव्हा आपण चाळून बघतो ना नीट की नेमकं कसं कसं आहे ह्या लोकांचा आपल्याबद्दलचा जिव्हाळा कसा आहे हे जेव्हा चाळून बघतो तेव्हा कळतं की नाही कोणच माझ्यावर प्रेम करत नाही. अगदी त्याप्रमाणे भगवंत सुद्धा म्हणतात की ही जी सगळी लोक आहेत ना हे सगळेजणांनी डिक्लेअर केलंय की आम्ही भगवंताला शरण आहोत आमचं भगवंतावरती प्रेम आहे. बघा ना आपल्याला सुद्धा अनेक लोक भेटतात जसं आपण एखाद्या तीर्थयात्रेला जावं जसं आम्ही आता गजानन महाराजांच्या दर्शनासाठी गेलो होतो त्या रांगेमध्ये जे दर्शन आहे ना ते रांगेपासूनच सुरुवात झाली. त्या रांगेमध्ये इतक्या विविध प्रकारची लोक होती ना त्या प्रत्येकाचा हाच एक भाव होता किंवा त्याने इनडायरेक्टली डिक्लेअर केलेलं की आम्ही गजानन महाराजांच्या दर्शनाला आलोय. हे दिसत कुठेच नव्हतं बाकी सगळ्या गोष्टींमध्ये ते व्यस्त होते पण ते तिथे आले त्याचा अर्थ आम्ही गजानन महाराजांना शरण आहोत आम्ही त्यांच्या दर्शनासाठी आलोय असा त्याचा इनडायरेक्ट अर्थ होता. तसं आपल्या आजूबाजूला प्रत्येक जणांनी हे डिक्लेअर केलंय की आम्ही दुसऱ्या कोणाला नाही आम्ही फक्त भगवंताला शरण गेलेलो आहोत. पण त्याचे प्रकार काय आहेत हे सांगण्याची सुरुवात आता इथून पुढे भगवंत करत आहेत. तर सुरुवातीची गोष्ट अशी सांगायची की एक होता राजा त्या राजाची होती 2 मुलं राजाची 2 मुलं होती. आता राजाला स्वतःचा कारभार योग्य व्यक्तीच्या हातात द्यावा अशी त्याची इच्छा होती. अशा तत्सम गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील पण ह्या गोष्टीचा कन्क्लुजन थोडं डिफरंट आहे नीट ऐका. राजाची आणि त्याच्या मुलाच्या अनेक गोष्टी ऐकल्या असतील. तर या राजाची 2 मुलं होती योग्य व्यक्तीच्या हातामध्ये राज्य जावं अशी त्याची इच्छा होती. म्हणून तो राजा काय करतो जसं इतर राजे आपल्या गोष्टींमधले इतर राजे सुद्धा कसोटी ठरवतात तसं हाही राजा कसोटी ठरवतो
की एक असे पडक्या 2 खोल्या असतात, त्याच्यामध्ये काही सुविधा नसतात, अत्यंत घाणेरड्या अशा पडक्या 2 खोल्या असतात, समान असतात, दोन्हीमध्ये काही फरक नसतो. सैनिकांना सांगून समान व्यवस्था त्या दोन्ही खोल्यांमध्ये केलेल्या असतात. आणि बघा बरं का, पूर्णपणे महसूस करा, म्हणजे जाणून घ्या ही गोष्ट आतून, तुम्हाला स्वतःला त्या ठिकाणी ठेवून बघा आणि मग या गोष्टीमध्ये घुसा पूर्णपणे. त्या 2 खोल्यांमध्ये राजा स्वतःच्या मोठ्या मुलाला, छोट्या मुलाला, दोघांना त्या खोल्यामध्ये ठेवतो आणि त्यांना म्हणतो की राज्य कोणाला मिळावं, राज्य कोणाकडे जाईल, ह्याचा जो निर्णय आहे तो आजच्या या कसोटीवरून होणार. कसोटी हीच आहे की या खोलीमध्ये तुम्ही उद्या रात्रीपर्यंत राहायचं आहे. ठीक आहे, आज संध्याकाळपासून उद्या रात्रीपर्यंत या खोल्यांमध्ये राहायचं. अत्यंत सोपी गोष्ट आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांना खोल्यांमधून बाहेर काढण्यात येतं आणि आता राजा एकेकाला पर्सनली भेटतो. तो पहिला जो मुलगा असतो ना, पहिला मुलगा, तो जेव्हा राजासमोर येतो तेव्हा तो म्हणतो, काय हे, आम्ही राजकुमार आहोत, तुम्ही आम्हाला कशा खोल्यांमध्ये ठेवले, ना तिथे टॉयलेट आहे, ना तिथे बाथरूम आहे, नाही मी कालपासून काय खाल्लेलं आहे, इतकी घाण आहे, इतकी धूळ आहे, आजूबाजूने कॉक्रोचेस फिरतायत. म्हणजे असं आत्ताच्या लँग्वेजमधल्या मी राजपुत्रासारखं सांगितलं. तो राजपुत्र इतका चिडलेला होता, इतका चिडलेला होता, हे काय चालायचं नाही, हे काय असं ठीक असतं का? कसोटी म्हणजे काय असते, कसोटी म्हणजे काय असते, तर आता तर मला तुम्ही राज्य दिलंच पाहिजे, एवढ्या घाण खोलीमध्ये मी अख्खी रात्र आणि अख्खा दिवस काढलेला आहे हो, असं तो म्हणतो आणि अतिशय तनतन करत तिथून निघून जातो. त्यानंतर राजा पर्सनली दुसऱ्या मुलाला भेटायला जातो. बघा बरं का, सोपी दिसते गोष्ट. दुसऱ्या मुलाला भेटायला जातो. तो दुसरा मुलगा ना चिडलेला आहे ना आनंदी आहे. राजा त्याला बाहेर काढतो सैनिकांना सांगून आणि त्या मुलाला विचारतो, सो हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स, कसा होता तुझा अनुभव? तो मुलगा म्हणतो, हां अनुभव तर खराब होता, ठीक आहे, म्हणजे एक दिवस राहायचं म्हणून मी खोली थोडीफार साफ करून घेतली, जेवढी माझ्याने होईल तेवढी स्वच्छ करून घेतली, थोडं टॉयलेट बाथरूमची गैरसोय झाली, बट दॅट्स ओके, मी थोडासा आराम केला आणि थोडा बऱ्यापैकी दिवस गेला, पण एवढाही उत्तम नाही गेला, थोडक्यात ठीकठाक गेला, असं बोलतो तो आणि तो शांतपणे निघून जातो. आता मला हे सांगण्याची गरज नाही की राजाने राज्य कोणाला दिलं. ऑब्व्हियसली राजाने राज्य त्याच्या दुसऱ्या मुलालाच दिलं, ज्याने खोलीमध्ये सुधारणाही केली, ज्याने अशा व्यक्तीला निवडलं की तो बिकट अवस्थेत सुद्धा स्वतःचा निमूटपणे शांतपणे राहू शकतो, आराम करू शकतो, सुधारणा करू शकतो, स्वच्छता करू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं तक्रार करत नाही, चिडत नाही, अशा व्यक्तीला त्याने राज्य दिलं. आता त्या राजाच्या ठिकाणी भगवंताला इमॅजिन करूया आणि त्या राजपुत्रांच्या ठिकाणी आपण स्वतःला इमॅजिन करूया आणि त्या घराच्या ठिकाणी आपण स्वतःच्या शरीराला इमॅजिन करूया. तसं भगवंताने आपल्याला दोन खोल्यासारख्या आहेत, परिस्थितीही सारखी आहे, पण 2 व्यक्तींची त्या परिस्थितीशी डील होण्याची जी पद्धत आहे ती अत्यंत वेगळी आहे, किंवा असं म्हणूया की 2 टोकाची आहे. पण दोघांच्या अपेक्षा त्याच आहेत की आम्हाला राज्य मिळालं पाहिजे. अगदी त्याप्रमाणे आपण सुद्धा या जन्मामध्ये आलो आहोत, या शरीरामध्ये आलो आहोत आणि आता भगवंत आपल्याला चेक करतोय की हा अधिकारी होणार की नाही. आपलं राज्य म्हणजे काय, मोक्ष सुखाचं राज्य, हे आपलं राज्य, हे याला मिळणार की नाही, यासाठी भगवंताने आपल्याला या खोलीमध्ये ठेवलंय. मग किती चिडचिड करायची, कसं राहायचं. प्रत्येक वेळेस शोभनाताई चिडचिड करताना आपला एक म्हणतात ना युक्तिवाद असतो, युक्तिवाद. चिडचिड, अरे मी रागावणार नाही का, असं झालं, एवढी खराब परिस्थिती, एवढी घाण तिकडे, काय सांगू ताई तुम्हाला, मी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले, असे असे भक्त तिकडे, मी चिडणार नाही का. पॉसिबल आहे, चिडणं साहजिक, असं आपण म्हणतो चिडणं साहजिक आहे. नो नो नो, चिडणं साहजिक नसतं. आपण तो ऑप्शन निवडलेला असतो की मला चिडायचं आणि आपण ती आपली सहज भावना आलेली असते, मनावरचा तरंग असतो, आपण त्याला थांबवू शकत नाही, म्हणून आपणच सहजपणे बोलून जातो चिडणं स्वाभाविक आहे. माझ्या नवऱ्याने असं केलं का, मी चिडणं स्वाभाविक नाही आहे. पण त्याच परिस्थितीमध्ये जर आपण शांत राहिलो तर आपण त्याच्यावरून उपाय काढू शकतो. हा ह्याचा मोरल ऑफ द स्टोरी असली तरी याचा आजच्या श्लोकाशी काय संबंध आहे. ज्या वेळेस भगवंत म्हणतो 4 प्रकारचे भक्त माझे आहेत, तर ते भक्त फक्त भगवंताला शरण, म्हणजे शरण गेलो म्हणजे काय गेलो, आम्ही सतत विठ्ठलाच्या चरणाशी बसलो ताई, सतत मी दिवसातले 4-5 तास मी देवाराच्या बाहेरच बसलेली असते ताई, मी दिवसभर देवाची पूजा करत असते, मी अशी शरण असते, अशी शरण असते. शरण म्हणजे काय असतं, भगवंताला शरण जाणं म्हणजे काय असतं. एका महात्म्याने खूप सुंदर वाक्य वापरलेलं आहे, भगवंताला शरण जाणं म्हणजे
आपल्या ताटामध्ये जे काही वाढलेलं आहे, आपल्याला जी काही परिस्थिती समोर आलेली आहे, ती भगवंताची इच्छा असं समजून चालणं म्हणजे भगवंताला शरण जाणं. आणि थोडक्यात तुम्हाला सांगू का, ज्यावेळेस आपण या प्रार्थना आपण बोलतो ना, ज्यावेळेस स्पेशली म्हणजे हा माझा एक पर्सनल अनुभव आहे, ज्यावेळेस आपण बोलतो नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञानदेव, त्यावेळेस ना ज्ञानेश्वर माऊलींचे चरण जे आपण कधीच पाहिले नाही आहेत, पण ज्ञानेश्वरीच्या रूपाने कळतं ते चरण कसे असतील. ते चरण आपल्या समोर आणायचे आणि हे ज्ञानेश्वर माऊली हे जे काही चाललंय ना, अक्षरशः तुम्हाला सांगते, कुठलीही गोष्ट करण्यापूर्वी प्रयत्न करते आणि तिथून पुढे सोडते, आता माऊली तुमच्या चरणावर, आता जे काही असेल ना ते तुमची इच्छा, जे काही असेल ते तुमची इच्छा, सक्सेसफुल झालं तुमची इच्छा, नाही झालं तुमची इच्छा. सेशनला सुरुवात करण्यापूर्वी सुद्धा आजचं जे सेशन जे काही चिंतन आहे ते केलेलं आहे, पण आता ते कसं व्हावं आणि काय व्हावं ही तुमची इच्छा. हे जेव्हा आपल्या मनामध्ये येतं ना, त्यावेळेस ना त्या कर्माचं आपल्याला टेन्शन राहत, आपण त्यातून पूर्णच मुक्त होतो. आणि कोण आहे जगाच्या पाठीवरती असं आपण प्रत्येक कर्म करताना आपल्याला असंच समजवावं की हे मी जेवण बनवते, किंवा हे मी ऑफिसला जाते, किंवा मी हा मोठा अवॉर्ड मिळवला, किंवा मी मोठं काहीतरी कीर्तन केलं, किंवा मी मोठं काहीतरी पुस्तक लिहिलं, किंवा मी मोठं जॉबमध्ये अचिव्हमेंट करून घेतली. प्रत्येक वेळेस असाच विचार करा, जगाच्या पाठीवर काय मी पहिला व्यक्ती आहे का हे करणारा? नाही ना, अत्यंत सामान्य आहे मी. आणि जर मी हे नाही ना केलं तरी काय जगाला फरक नाही पडणार आहे, डोंबल जगाला काय फरक नाही पडणार आहे. एक व्यक्ती असाच प्रयत्नशील होता, संसारासाठी रात्रंदिवस झिजणारा होता. बिचारा मरताना त्याच्या मनामध्ये भावना यायला लागली की देवा, माझा जीव तू घेऊन तर चाललायस खरा, पण माझ्या या मंडळींचं काय होईल? ICUच्या बाहेर कासेतून सगळी मंडळी त्याला बघत असतात, त्याला वाटत असतं ह्या लोकांचं काय होईल. मरताना तो त्यांच्याकडे बघत बघत हळहळतच मरतो. काही काळानंतर तो देवाच्या जेव्हा द्वारी पोचतो, त्यावेळेस भगवंताला म्हणतो, देवा का उचललंस रे इतक्या लवकर? काय झालं असेल माझ्या घराचं? मी घरातला कमवणारा रे, असं काय करतोयस तू? असं नाही, हे तू मला काळाशिवाय उचलणं, योग्य काळी न उचलणं हे चुकीचं आहे रे, हे चुकीचं आहे. त्यावेळेस भगवंत म्हणतो, एक काम कर ना, आलायस तसा थांब, एक 2-3 महिने थांब, 2-3 महिन्यांनी तुला पुन्हा पाठवतो मी. चल, आय गिव्ह यू दिस ऑथॉरिटी, आय गिव्ह यू दिस लिव्हरेज, फ्रीडम, यू जस्ट गो अँड चेक तुझ्या घरच्यांची काय अवस्था आहे. तो व्यक्ती 2 महिन्यांनी जेव्हा पुन्हा आपल्या घरामध्ये येतो अदृश्य स्वरूपाने, तेव्हा तुम्ही विचार करा काय अवस्था असेल. तर सगळं घर नीट चाललेलं असतं, काही नाही. खरं सांगायचं तर ते म्हणतात ना की पत्नी उंबरठ्यापर्यंत असते, नातेवाईक स्मशानापर्यंत असतात, आणि आपलं शरीर चितेपर्यंत आपली साथ देतं, आणि चितेनंतर मात्र आपला स्वतःचा खरा प्रवास सुरू होतो. आणि त्या प्रवासामध्ये तुमच्याकडे किती पैसा आहे उपयोगी पडत, किती पैसा आहे तो येत नाही. तुम्ही किती प्रसिद्धी कमवली, किती मिलियन फॉलोवर आहेत तुमचे, किती मिलियन बिलियन काय फॉलोवर आहेत तुमचे, ते उपयोगी नाही पडत. तुम्ही किती मोठे राजकारणी आहात, तुम्ही दादा आत्ताच गेले, तुम्ही किती मोठे दादा आहात, नाही उपयोगी पडत, काहीच उपयोगी नाही पडत या भूतलावरचं. फक्त तुम्ही केलेला सत्संग, तुम्ही घेतलेलं नाम, आणि तुम्ही केलेली तपश्चर्या, तुम्ही केलेलं दान. सत्संग, नाम, दान आणि तुमचं तप, या 4च गोष्टी आपल्याबरोबर पुढे चालतात. म्हणून जर खिचडी खाऊन एकादशी केली असेल, दान करून पावत्या फाडून सोशल मीडियाला टाकल्या असतील, आणि प्रत्येक आपल्या सत्कर्माचं जर आपण धिंडोरा पिटला असेल जगामध्ये, तर विसरून जा, त्याचं अकाउंट आपल्या अहंकाराद्वारे टॅली झालेलं आहे, आणि त्याची बाकी शून्य राहिले, ते काही साथ देणार नाही आहे. त्यामुळे गपचूप केलेलं नाम, गपचूप केलेलं कर्म, गपचूप केलेलं तप, दान, हे आपल्याला शेवटी जे लपवून ठेवलेलं असतं ना, जसं लपवून ठेवलेलं अरण्यात एकदम आतमध्ये गेल्यानंतर कुठल्या तरी खिशामध्ये एखादं ठेवलेलं पुरचुंडी चण्याची वगैरे ती उपयोगी पडते ना. अरे येताना एवढी भूक लागली, अंबरनाथ ट्रेन पकडली, रात्रीचे 10 वाजलेले आहेत, इतकी भूक लागलेली, पर्समध्ये कुठेतरी एवढीशी पुडी चण्याची होती, कधीची उपयोगी पडली. तसं हे लपवून ठेवलेलं दान आहे ना, लपवून ठेवलेलं तप, दान, नाम, हे सगळं त्या काळात उपयोगी पडतं. म्हणून भगवंत इथे सांगत असताना आपल्याला 4 प्रकारच्या भक्तांचं वर्णन करतो. जसं या गोष्टीमध्ये सांगितलं, भगवंताच्या साम्राज्यामध्ये जर विजयी व्हायचं असेल तर या घरामध्ये राहून
तक्रार न करता आपल्याला योग्य पद्धतीने भगवंताला शरण जाणं गरजेचं आहे. अत्यंत योग्य पद्धतीने शरण जाणं गरजेचं आहे. अजून एक छोटीशी गोष्ट सांगेन, लोक प्रयत्न करत नाहीत असं नाही पल्लवीताई, लोक प्रयत्न प्रचंड करतात. प्रचंड. मी तर असे निष्ठावंत वारकरी पाहिलेत ना, की जे प्रत्येक वर्षी वारी करतात. पण ते निष्ठावंतांची स्टोरी आपण विसरूया. पण इतरांना दाखवण्यासाठी ना प्रत्येक वर्षी वारी करणारे, लाखोंनी दान देणारे आणि त्याच्या तिथे मिरवणारे, चांगले चांगले कपडे घालून तुळशीचे तुळस डोक्यावर घेऊन मिरवणारे अत्यंत अत्यंत मोठ्या प्रमाणात लोक पाहिलेली आहेत. पण भगवंताला आवडणारे, शरण आलेले, त्याला प्रिय असणारे कोण भक्त आहेत हे आपण जाणून घेतलं पाहिजे. जसं काय, माझी परीक्षा आहे, परीक्षेमध्ये पेपर आहे माझा विज्ञानाचा, आणि मी आज प्रचंड अभ्यास केलाय, मी पेपर पण लिहिला आणि त्याच्यानंतर कळलं मी नापास झाले, कारण पेपर होता विज्ञानाचा, मी अभ्यास केलेला गणिताचा, मी कसं पास होणार आहे. आणि आपल्याला काय वाटतं माहितीये का, जन्मोजन्मी लोक म्हणतात ना, हा एका दिवसाचा हे नाहीये, खेळ नाही, हा जन्मोजन्मीचा खेळ आहे. म्हणून आपण अत्यंत हे असतो त्याच्यामध्ये, इतके सैल असतो की ठीक आहे, काय फरक पडतो. जसं तो परीक्षेला जाणारी, म्हणजे मी चांगल्या रीतीने रिलेट करू शकते. परीक्षेला जर महिनाभर असेल ना, तर मुलं ठीक आहे ना, अजून महिनाभर आहे ना, जाऊ दे ना, आजचा दिवस एन्जॉय करून घेते. दुसरा दिवस उजाडला, आज रविवार आहे, ठीक आहे, परीक्षेला अजून महिनाभर आहे, रविवार ना, उद्या सोमवार आहे, सकाळी 6 उठून अभ्यास सुरुवात करणार. असं तो रोज बोलतो, पण त्याची सकाळची 6 आणि ते कधीच उजाडत नाही. तसं आपण म्हणतो अनेको जन्म घ्यायचेत ना, चला ना, हा जन्म एन्जॉय करून घेते, पुढच्या जन्मात बघू. एवढा सोपं आहे का ते? कष्ट करणं, योग्य दिशेने करणं, योग्य व्यक्तीच्या मार्गदर्शनाने करणं आणि योग्य सूत्रासकट करणं, याला जास्त महत्व आहे. अगदी त्याप्रमाणे आजच्या गीतेच्या ओव्या आपल्याला शरण जायचं आहे. आपल्याला कोणाला शरण जायचं हे तर कळालं, पण आपल्याला शरण कसं बनून जायचंय, भाव काय असला पाहिजे मनामध्ये. जसं आपण ते गेल्या वेळेस ते जिमची गोष्ट पाहिली होती ना, जे ब्रेन ट्रेनर झालेले, त्यांची आपण गोष्ट पाहिली होती. ते आधीपासून मेहनत करत होते, पण जेव्हा त्यांना कळालं कुठल्या ॲटिट्यूडने मेहनत केली पाहिजे तर आपण तिथपर्यंत पोहोचू. अगदी त्याप्रमाणे आपण भक्ती करतोय, आपल्या भक्तीमध्ये फुलं आहेत, आपल्या भक्तीमध्ये सुगंधी तेल आहे, आपल्या भक्तीमध्ये अत्तर आहे, आपल्या भक्तीमध्ये तीर्थयात्रा आहे, आपल्या भक्तीमध्ये चांगली चांगली कपडे आहेत, आपल्या भक्तीमध्ये मूर्ती सुद्धा सुंदर आहे, पण त्याच्याकडे बघण्याचा भाव आपला कुठला असला पाहिजे. शरण जाताना काय काय गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हे आपण आजच्या श्लोकामध्ये बघणार आहोत. तर मी तुम्हा सगळ्यांना श्लोक पाठवलेले आहेत, अत्यंत फेमस. त्यातले आजचे जे श्लोक आहेत ते अत्यंत फेमस असे श्लोक आहेत. सगळ्यांनी बघा आणि छान पद्धतीने उच्चार करा. जसं मी नेहमी म्हणते, या श्लोकांचा उच्चार मोठ्याने आपल्या वास्तूत होऊ द्या. श्लोक क्रमांक 16. ओके, श्लोक क्रमांक 16. सगळ्यांनी माझ्या मागून बोलायचं, तुम्हाला बोलून दाखवते मी आधी श्लोक, आणि प्लीज अनम्यूट करून श्लोक बोला. इतर ठिकाणी आपण जसं ऍक्टिव्ह असतो ना, जसं आपल्या मुलाच्या बड्डेला, आपल्या मुलीच्या बड्डेमध्ये आपण पुढे 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 करत असतो, हॅपी बर्थडे बोलताना जोर जोरात टाळ्या वाजवतो, तितकं तरी उत्साही, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त उत्साही असलं पाहिजे. निदान तेवढा तरी उत्साह आपण श्लोकांमध्ये आणि भजनामध्ये दाखवला पाहिजे. चतुर्विधा भजन्ते माय जना सुकृती नोर्जुन. जनाच्या नंतरचा विसर्ग बोलला नाहीये, कारण पुढे स आहे. माच्या वरचा जो अनुस्वार आहे तो च च ज ज य असा बोलायचा आहे. त्यामुळे चतुर्विधा भजन्ते माई जना सुकृती नोर्जुन. सुकृती नोच्या नंतर अवग्रह आहे, म्हणून थोडा उच्चार वाढवायचा आहे. दुसरं चरण, आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतश्रभ. अगदी फेमस श्लोक आहे, ठीक आहे, माझ्या मागून बोला तुम्ही. चतुर्विधा भजन्ते माई जना सुकृती नोर्जुन. बोला. चतुर्विधा भजन्ते मम जना सुकृती नोर्जुन. चतुर्विधा भजन्ते माम नाही, माम म असा उच्चार नाही, माई असं आपण अनुस्वार देतो ना वरती, अनुस्वार नाही, हे वरती आपण बोलतो ना औ वगैरे, तसा उच्चार करायचा आहे. चतुर्विधा भजन्ते माय, नाकामध्ये उच्चार, जना सुकृती नोर्जुन. बोला.
चतुर्विधा भजन्ते मयि जना सुकृतेनार्जुन. आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. व्हेरी गुड. याचा अर्थ असा आहे की हे भरतवंशीयांमध्ये श्रेष्ठ अर्जुना, भरतर्षभ भरतवंशीयांमध्ये श्रेष्ठ अर्जुना, उत्तम कर्म करणारे अर्थार्थी, आर्त, जिज्ञासू आणि ज्ञानी असे 4 प्रकारचे भक्त मला भजतात. काय काय म्हणलं? आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. श्लोकानुसार जर सिक्वेन्स पकडायची तर आर्तो, जिज्ञासू, अर्थार्थी, ज्ञानी. ओके, आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी असे 4 प्रकारचे माझे भक्त असतात. श्लोक क्रमांक 17. तेषां ज्ञानी नित्ययुक्ता एक भक्तिर्विशिष्यते. हे सिंपल करून सांगायचं ना तर वच्या वरती जो रफार आहे ना, विशिष्यते ना, तर वच्या वरती जो रफार आहे ना, कुठलाही रफार आपण र करून बोलायचा असतो आधी. त्याचा अर्थ त्याच्या अलीकडे हलंत र आहे, र चा पाय मोडलेला आहे. मग त्याचा उच्चार कसा होणार आहे? एक भक्तिर विशिष्यते. तो रफार काढून आधी र बोलून घ्यायचा, मग उरलेला शब्द बोलायचा. विशिष्यते, श षटकोनातला, जीभ टाळूकडे, पहिला श शामृगातला, नॉर्मल श. ठीक आहे. प्रियो हि ज्ञानी न्योत्यर्थ, ज्ञानी नो वाढवायचा थोडा, न्योत्यर्थ. अर्थ करताना कसं करतो? अर्थ, थचा रफार आपण र म्हणून बोलतो. ज्ञानी न्योत्यर्थ महम सच मम प्रिय. अत्यंत सोपा श्लोक आहे, माझ्या मागून बोला. तेषां ज्ञानी नित्ययुक्ता एक भक्तिर्विशिष्यते. बोला. तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते. प्रियो हि ज्ञानी न्योत्यर्थ महं सच मम प्रियः. प्रियो हि ज्ञानी ज्ञात्यर्थ महं स च मम प्रियः. व्हेरी गुड. याच्यापैकी नेहमी माझ्या ठिकाणी ऐक्य भावाने स्थित असलेला, अनन्य प्रेम भक्ती असलेला ज्ञानी भक्त अतिउत्तम होय, कारण मला तत्वतः जाणणाऱ्या ज्ञानी माणसाला मी अत्यंत प्रिय आहे आणि तो ज्ञानी मला अत्यंत प्रिय आहे. या अत्यंत शब्दाच्या मागे खूप मोठा अर्थ आहे. अत्यंत, तो मला अत्यंत प्रिय आहे आणि मी त्याला अत्यंत प्रिय आहे. इट मीन्स त्याच्या पुढे कुठलीच चॉईस नाही आहे. मला गुलाबजामुन खूप आवडतो, पण जर रसगुल्ला बाजूला असला ना तर मी गुलाबजामुनला सेकंड प्रायोरिटी देते आणि मी आधी रसगुल्ला खाते. असं उदाहरण मी फक्त दिलं, असं लिटरली नाही येते, फक्त उदाहरण म्हणून दिलं. मला ना सगळ्यात जास्त आवडतं माझ्या मोठ्या बहिणीवर टाइम स्पेंड करायला. पण जर ती मैत्रीण आहे ना, जी माझी जीवसच्या कंठस्थ आहे, ती जर आली ना तर मी बहिणीला सांगेन तू आज नाही उद्या ये. कळतंय ना तुम्हाला? तसं मला भगवंत कसा प्रिय आहे, सर्वोच्च, म्हणजे त्याच्या पलीकडे मला कोणच प्रिय नाहीये, अशी तिथे कंडिशन असते. कोणाच्या बाबतीत? ज्ञानी भक्ताच्या बाबतीत, असं भगवंत इथे म्हणतोय. श्लोक क्रमांक 18. उदारा सर्व एवैते. ओके, उदाराच्या नंतरचा जो विसर्ग आहे ना तो बोलायचा नाही, कारण पुढे स आहे. त्याचा उच्चार तुम्ही स पण करू शकता. उदारा सर्व एवैते ज्ञानी त्वात्म एव मे मतम. तो शब्द फोडलाय कारण सोपा जावा म्हणून. त्वात्म एव मे मतम. ओके, दुसरं चरण. आस्तितास हि युक्तात्मा मामे वानुत्तमांगतिं. माच्या वरचा अनुस्वार आपण शंख बोलतो तसा मामे वानुत्तमांग, मांगतिं ख सारखा करायचा आहे. ठीक आहे, मांगतिं ख सारखा नाही, नाकातून उच्चार झाला पाहिजे. ठीक आहे, माझ्या मागून बोला. उदारा सर्व एवैते ज्ञानी त्वात्म एव मे मतम. बोला. उदारा सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम. हे जो वरचा शब्द वाचलात ना तर तुम्हाला सोपं जाईल. 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8. अच्छा, 8 नुसार विभागणी असं करतो. मला वाटलं की मी थोडा एक शब्द इकडे अलीकडे केलाय आणि पॉज नंतर पाहिजे, तर गरजेचं नाही, हे बरोबर आहे.
हा, माझ्या मागून बोला. परत एकदा घेऊया. त्वात्म एव मे मतम. त्वात्म एव मे मतम. वरचा शब्द वाचा. उदारा सर्व एवैते ज्ञानी त्वात्म एव मे मतम. उदारा सर्व एवैते ज्ञानी त्वात्वमैव मेतमतम्. थोडा गोंधळ झाला, नंतर चेक करून घ्या. आस्थितः हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम्. अस्मितासो हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम्. आपल्यामध्ये कसं होतं माहितीये का, जो वर्गात बसलेला जो मुलगा असतो ना, जो एकदम असा एखाद्या गोष्टीमध्ये समोर येतो आणि बोलतो, शिक्षक त्यालाच पकडतो. हा, ह्याच्या पुढचं काय, ह्याच्या पुढचं काय, तसं एकच कोणीतरी बोलतंय, बाकी सगळेजण मागून अच्छा हे चुकतंय का, गप्प बसलेलं बरं. नाही बॉस, इथे घाबरून चालत नाही. जर घाबरलात ना तर तुम्ही तिथेच राहणार आहे. आणि इथे नाही, सगळीकडेच. जर तुम्ही ज्ञान अज्ञानही स्वतःचं प्रकट नाही ना केलं तर आपण तिथेच राहणार आहोत. फक्त अज्ञान प्रकट करताना एकच गोष्टीचं काळजी घ्यावी की समोरचा व्यक्ती माझ्या अज्ञानाचं रूपांतर सज्ञानामध्ये करेल, ना की तो माझ्याबद्दल जजमेंटल होऊन त्याची मस्करी करेल. सो या गोष्टीची काळजी घ्यायची. त्यामुळे आम्ही कोणीच कोणाची मस्करी करणार नाही. आपण सगळे इथे शिकण्यासाठी आलेलो आहोत आणि बिनधास्तपणे. आणि मी सुरुवातीलाच बोलली, त्या लोकांसाठी हे सेशन नाही ज्याची पूर्ण गीता पाठ आहे, अजिबात नाही. त्या लोकांसाठी सेशन आहे ज्यांना वाचताही येत नाहीये. कारण ज्यांची पाठ आहे ना, त्यांना माहिती आहे कुठे जाऊन करायचं आहे, कुठे जाऊन त्यांनी प्रेरणा घेतली आहे. ते अनेक ठिकाणी ते लोक कनेक्टेड आहेत आणि ते ऑलरेडी सुज्ञ आहेत. पण मला इथे ना असं हाताला धरून, कारण मी स्वतः गिरवत गिरवत पुढे चालली आहे, त्यामुळे मला हाताला धरून 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 पुढे जायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, मी आई आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला मुलाच्या भावनेने बघण्याची माझी कपॅसिटी आहे म्हणण्यापेक्षा माऊलींचेच बघता होतो, त्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न पण केलाच पाहिजे. त्यामुळे बिनधास्त बोला, घाबरू नका. काय चुकतंय तिथे, चुकलं तर चुकलं, माणूसच आहोत, काही फरक पडत नाही. बिनधास्त बोलायचं. ह्याचा अर्थ असा आहे की ही सर्वच उदार आहेत. कोण सर्वच उदार आहेत? आर्त. आर्त 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 म्हणतात ना, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकटले, तो आर्तवाला. ठीक आहे, तो आर्त. जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी हे सगळेच उदार आहेत. मग परंतु ज्ञानी तर साक्षात माझे स्वरूप आहे. हे चारही उदार आहेत, त्याबद्दल आपण डिस्कस करूया. पण असे माझे मत आहे. भगवंत काय म्हणतो? सगळ्यात श्रेष्ठ आणि माझं स्वरूप असलेला कोण आहे? ज्ञानी. कारण तो माझ्या ठिकाणी मन बुद्धी असणारा ज्ञानी भक्त अतिउत्तम अतिउत्तम गती स्वरूप अशा माझ्यामध्येच चांगल्या प्रकारे स्थित असतो. भगवंत गती स्वरूप आहे असं त्याने इथे डिक्लेअर केलेलं आहे. श्लोक क्रमांक 19. बहुनाय जन्म ना म्हणते, बहुनाय जन्म ना म्हणते. आणि अगदी रॉ भाषेत सांगते, न च्या वरचा जो अनुस्वार, कारण पुढे च छ ज झ असेल ना, तर आपण त्याचा उच्चार च च ज ज य असा करतो. ठीक आहे, मग तो कसा करायचा? आपण वरती दोन असं म्हणतो ना, औ ऐ, तसा आपण नाकातून उच्चार करायचा असतो सिम्पल लँग्वेजमध्ये. काय मोठे त्याच्यामध्ये असं म्हणतात ना हाय फंडू टेक्निक वगैरे काही नाहीये. बहुनाय जन्म ना म्हणते, ज्ञानवान माम प्रपद्यन्ते. सॉरी, ज्ञानवान माम प्रपद्यते. एकदम सिंपल आहे. बहुनाय जन्म ना म्हणते, ज्ञानवान माम प्रपद्यते. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. ठीक आहे, माझ्या मागून बोला. बहुनाय जन्म ना म्हणते, ज्ञानवान माम प्रपद्यते. बोला. बहुनाय जन्मना म्हणते, ज्ञानवान मां प्रपद्यते. व्हेरी गुड, गुड अटेम्प्ट. वासुदेव सर्वमिती. आता व च्या नंतरचा अनुस्वार आपण बोलला नाही, कारण पुढे स आहे. स श क ख असेल तर तो उच्चार आपण करत नाही अनुस्वाराचा, सॉरी विसर्गाचा. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभः. बोला. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभः. व्हेरी गुड. याचा अर्थ असा आहे की पुष्कळ जन्मांच्या शेवटच्या जन्मात तत्वज्ञान झालेला पुरुष. बहुनाम जन्म नामंते. व्हेरी गुड. हा जो असतो ना, म्हणजे हे तुम्ही पाठ एवढं करून ठेवलं,
तरी बरंचसं तुम्हाला प्रवचन वगैरे करताना याचा उपयोग पडेल. बहुनाई जन्म ना म्हणते, हा शब्द जो आहे ना इतका महत्वाचा आहे की इथे भगवंताने स्वतः डिक्लेअर केलंय की ज्या जन्मामध्ये तुला तत्वाचं ज्ञान होईल ना, तो जन्म तुझा शेवटचा आहे. काय म्हणतोय भगवंत? पुष्कळ जन्मांच्या शेवटच्या जन्मात पुष्कळ जन्म झाले आणि शेवटचा जन्म कशावरून डिक्लेअर झाला? तुला ज्यावेळेस तत्वाचे जाणीव होईल, ज्यावेळेस तुला तत्वाचा अनुभव येईल, त्यावेळेस सर्व तो पुरुष मीच झाला, वासुदेवच झाला, तो भगवंतच झाला असे समजून जो मला भजतो तो महात्मा अत्यंत दुर्मिळ आहे. आणि इथे बघा भगवंत काय म्हणतोय, तू भजन करायला सुरुवात कर असं समज. आता दुसरा अर्थ याचा, किंवा आपण याचा अर्थ काय घ्यायचा, दुसरा अर्थ म्हणण्यापेक्षा आपण याचा अर्थ काय घ्यायचा की मी भगवंताला असा भजतोय की भगवंत माझ्यातच आहे, मी स्वतः भगवंत आहे, भगवंत माझ्यातच आहे. आता याचं विकृत स्वरूप, याची अंधश्रद्धा म्हणजे भारतामध्ये जे लोक बघता ना तुम्ही, काही ठिकाणी शंकर कृष्ण वगैरे होऊन फिरत असतात, मीच देव आहे मीच देव आहे. हिंदू लोकांमध्ये म्हणजे म्हणतात ना, ते अंधश्रद्धेला काही हेच नाहीये, प्रमाणच नाहीये. त्याच्यामुळे आपल्या भारताची जी काही अधोगती आहे ना, ज्या गोष्टीचा उपयोग बघा, मगाशी आपण जो विषय बोलला ना, ज्या गोष्टीची पायरी बनवून आपण आकाशाला गवसणी घातली पाहिजे ना, आपण त्याच गोष्टीचा चिखल करून आपण त्याच्यामध्येच रुतलेलो आहोत. जसा आपला हिंदू धर्म, ज्याची पायरी करून ज्याला मिरवत मिरवत आपण आकाशाला गवसणी घातली पाहिजे ना, त्याच हिंदू धर्माला आपण भोळसट करून आपण त्याच्या चिखलामध्ये रुतलोय, आपण पुढे जायला तयार नाही आहोत. भगवंत इथे म्हणतोय की 4 प्रकारचे माझे भक्त असतात. आणि लिटरली प्रबोधन म्हणजे करण्याचा प्रयत्न काय असतो की हे शिफ्टिंग झालं पाहिजे. आर्तभक्त म्हणजे कोण असतं? आर्तभक्त तुम्हाला जुने सिनेमे आठवतात? त्याच्यामध्ये अशी एक हिरोईन येते, अशी मंदिरामध्ये येते, अशी एकदम दुःखी हिरोईन असते, मंदिरामध्ये येते, असं अगदी जागी हो आई, कुठे आहेस तू आई. मग तेवढ्यामध्ये आईच्या हाताचं त्रिशूळ निघतं आणि ते जाऊन असं त्या विलनच्या पोटामध्ये जातं, किंवा अशी तिच्या डोळ्यातून असा प्रकाश वगैरे निघतो. हा एक प्रकारचा अर्थभक्त आहे. सिंपल लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर त्याला संसाराचं प्रपंचातलं संकट एवढं मोठं झालंय ना की अंतःकरणामध्ये आर्तता आली की हे भगवंता सुटका कर, मी तुला शरण आलोय, नाही कोणी घेत आहे मला, आता मी तुझ्याच दारात डोकं आपटणार आहे. जर तुला वाटत असेल मी जिवंत राहावं तर मला थांबव. जसं त्या हिरोईन नाही का दगडावरती डोकं आपटून घ्यायचे, अगदी तसं सिंपल लँग्वेजमध्ये आर्तभक्त. दुसरा अर्थभक्ताचा अर्थ काय आता नीट ऐका. हा झाला एक अर्थ जो लोक युजली घेतात. दुसरा अर्थ काय आहे हे इम्पॉर्टंट आहे सतीश दादा. त्याचा दुसरा अर्थ असा आहे की अर्थभक्त म्हणजे कोण? मी झालेलो आहे, मी वैतागलेलो आहे, म्हणजे म्हणतात ना संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिताया सेवा कुटुंबाचे, जसं तुकाराम महाराज म्हणतात, म्हणून तुझे आठविले पाय आणि येई गे माये पांडुरंगे, असं जसं तुकाराम महाराज म्हणतात. तसं आर्तता लागलेली आहे की माझा भगवंत कुठे आहे, माझा भगवंत आहे कसा. जसं तुकाराम महाराजांनी दर्शनासाठी, भगवंताने दर्शन द्यावं यासाठी तुकाराम महाराजांनी महत् प्रयत्न केले, अनेक उपवास केले. जसं संत निळोबारायांनी 42 दिवसाचा उपवास केला फक्त तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी. हे जे संत महात्मे आहेत यांनी मोक्ष प्राप्त करून घेतला. मग त्यांनी कुठल्या पद्धतीने मोक्ष प्राप्त करून घेतला, काय त्याच्या मागचं गिमिक काय आहे, असं म्हणून त्या अर्थतेसकट, भगवंताला बघण्याच्या अर्थतेसकट जे शरण जातात तो त्याचा दुसरा अर्थ आहे. मग आपण कुठला अर्थ घ्यायचा आहे? आपण दुसरा अर्थ घ्यायचा आहे. दुसरा कुठला अर्थ आहे? भगवंताला जाणण्याचा जो अर्थ आहे ना तो अर्थभक्त आहे. अर्थ नंतर येतो जिज्ञासू. जसं आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये, स्पेशली आता अनुभव सांगायचा झाला तर नवीन ऑफिसमध्ये अनेक लोक आपल्या आजूबाजूला येतात. कशाला? ते आपल्यावरती प्रेम आहे म्हणून नाही, आपले मित्र आहेत म्हणून नाही, तर आपल्याबद्दल जिज्ञासा आहे. कोण आहेत या, कुठून आलेत, जस्ट नाउ शी हॅज जॉईन, हू इज शी, व्हॉट इज हर एज्युकेशन, व्हॉट इज हर बॅकग्राऊंड, व्हॉट इज हर एक्सपिरियन्स, एक जिज्ञासा असते. अगदी त्याप्रमाणे अनेक असे भक्त आहेत, स्पेशली जे PhD वगैरे करतात ना. आम्ही ज्ञानेश्वरीवर PhD केली, तुकाराम गाथेवर PhD केली, मंदिरांवर PhD केली. ते लोक जिज्ञासेच्या भावनेने देवाजवळ येतात की काय आहे देव, व्हॉट एक्झॅक्टली गॉड इज. कोणी म्हणतं ओंकारापासून निर्मिती जगताची होते, मग हा जगताचा निर्माण करणारा भगवंत आहे. कसा निर्माण केला? प्रकृती विज्ञान म्हणजेच भगवंत आहे का, की याच्या पलीकडे भगवंत आहे? ही जी जिज्ञासा आहे ना, हा जिज्ञासा दाखवून जो भगवंताला शरण येतो म्हणजे स्वतःच्या
रिसर्चने, स्वतःच्या कर्ममार्गाने, त्या पद्धतीने जिज्ञासा पूर्ण करत जो भगवंताला शरण येतो तो झाला जिज्ञासू. तिसरा झाला अर्थार्थी. आता अर्थार्थीमध्ये पुन्हा 2 प्रकार येतात बरं का शोभनाताई. पहिला अर्थार्थी कुठला? बरेचसे कीर्तनकार जे फेमस आहेत, अत्यंत जास्त फेमस आहेत. ओके, तर भरपूर ते पोटगी मागतात, 50,000 द्या, 40,000 द्या, लाख रुपये द्या आणि हे द्या, अगदी समोरासमोर. आणि त्यांचं त्याच्या मागे एक मस्तपैकी युक्ती असते त्यांची. ते त्याला काय सांगतात, मुद्दा काय सांगतात, ते नाही दिले ना तर लोकांना वाटतं लोक आम्हाला काही देतच नाहीत, मग तर आमच्या हातामध्ये 3-4 हजार घालतात आणि आम्हाला जा म्हणतात, आम्हाला परवडतच नाही, लोकांना सांगितलं तर कळत नाही, आणि जर नाही सांगितले तर लोकांना असं वाटतं आम्ही फुकटे आहे, मग आमची किंमत कमी होते मार्केटमध्ये. अशा प्रकारचे ते त्याला तत्व सांगतात आणि भरपूर पैसे घेतात. किंवा आता कीर्तन तुम्ही मला ताईसारखे तुम्ही कीर्तनकारांवरच घसरता, आता काय करायचं, कम्युनिटी आहे ना माझी. दुसरा अर्थार्थी म्हणजे कुठला, आणि अजून एक दुसरं उदाहरण देते याच अर्थार्थीमध्ये. आपण जावं एखाद्या तीर्थक्षेत्रावरती, फॉर एक्झाम्पल अक्कलकोटला जावं. अक्कलकोटला गेल्यावरती सगळ्यात पहिली अर्थता काय असली पाहिजे, सगळ्यात पहिली ओढ काय असली पाहिजे, स्वामींचं दर्शन. पण हा काय करतो, सगळ्यात पहिल्यांदा पोचतो लॉटरी तिकीटच्या बूथवरती पोचतो, तिथून तो लॉटरीचं तिकीट घेतो. मला तर ना लहानपणी असं वाटायचं, ते पिक्चरमध्ये वगैरे दाखवायचे की लॉटरी तिकीट, मला असं वाटायचं कोण घेतं की नाही काय माहिती. म्हणून एकदा दोनदा मी त्या दुकानांचं ऑब्झर्वेशन केलं, खरंच लोक घेत असतात लॉटरीची तिकीट. तो काय करतो, त्या अक्कलकोटला गेल्यावर त्या लॉटरीच्या तिकिटाच्या दुकानात जातो, लॉटरीचं तिकीट घेतो आणि दर्शनाला जाताना तिकीट घेतल्यावर स्वामींच्या पायाजवळ सरकवतो, हे घ्या लॉटरीचं तिकीट, लावायचं काम करा तुम्ही. अर्थार्थी हा झाला अर्थार्थी. माझं कसं भलं होईल, आणि अक्षरशः ना मला, मी क्षमा मागून बोलेल, तुम्हा सर्व भक्तजनांची ना मी क्षमा मागून बोलेल, माझ्या प्रिय बिचाऱ्या स्वामी समर्थांना तुम्ही सगळ्यांनी त्याच कॅटेगरीत नेऊन बसवले. अर्थार्थी, माझं कसं भलं होईल, माझं लग्न होत नाही, जॉब होत नाही, हे होत नाही, अमकं होत नाही, तमकं होत नाही, चालले सगळे कुठे, मठात. म्हणून मठांची पण संख्या वाढली. आमच्या इथे ऐरोलीच्या त्या नाक्यावरती, जिथून आपण ऐरोलीवरून टर्न घेऊन आपण मुंबईकडे जातो, आता तिकडे मठ स्थापन झालाय हो. जिथे काय नाही ना तिकडे लोकांनी समर्थांचा मठ स्थापन केलाय. कुठूनही त्या पादुका आणायच्या, त्या कुठेतरी टच करायच्या. तुमच्या भक्तिभावाला मी नमनच करते, पण स्वामी समर्थांच्या दरबारामध्ये येणाऱ्यांचं प्रमाण एवढं का वाढलंय. अर्थार्थी माझं काम त्यांच्याकडून काढून घ्यायचंय. पण एक गोष्ट कळली पाहिजे, भगवंत प्रसन्न झाला एका तंबाखू खाणाऱ्याला, समोर भगवंत आला, तो म्हणाला की बोल वत्सा बोल, तुला काय देऊ. तो म्हणाला अरे कधीपासून बघतोय चुना भेटत नाही, चुना असेल तर दे. तसं स्वामी समर्थ कृपाळू आहेत, मायाळू आहेत, तुमचं बोलणं ऐकणारे आहेत आणि आजही लोकांना सूक्ष्म स्वरूपात दर्शन देणार आहेत. मग ते दर्शन आपण कशासाठी वापरायचं, मुलीच्या लग्नासाठी, नातवंडासाठी, मुलगा व्हावा यासाठी, घर व्हावं यासाठी, की बोलायचं स्वामी तुम्ही जर करणारच आहात ना तर व्हा माझ्यासाठी गुरु आणि द्या मला मोक्ष आणि द्या मला दर्शन, नको मला दुसरं काही. दानत पाहिजे ना ती बोलण्याची, येतंय का लक्षात. इच्छा उडली पाहिजे ना संसारावरची त्यासाठी. म्हणून संत काय देतात, संत भगवंत तुम्हाला दर्शन देईल, भगवंत तुम्हाला यश कीर्ती सगळं देईल तुम्हाला भगवंत, पण वैराग्य फक्त संत देतात. फक्त संतांच्या चरित्रामध्येच ताकद आहे तुम्हाला वैराग्य देण्याची. जे काम सुदामाचं चरित्र करतं ना ते काम भगवंताचं चरित्र नाही करणार. सुदामाच्या अंगी असणारी भगवंताबद्दलची अनन्य भाव, सुदामाच्या मनामध्ये असणारं, स्वतः जेवत असताना शेवटचा घास जरी उरलाय, त्याला प्रचंड भूक लागली आणि एकच घास आहे ताटामध्ये, तो घास सुद्धा एखाद्या उपाशीच्या मुखामध्ये जावा, ही भावना सुदामाच्या मनामध्ये आहे. म्हणून तो संत आहे, तो साधू पुरुष आहे, त्याचा संग सत्संग आहे. ही भावना फक्त संतांच्याच आपल्या मांदियाळीमध्ये बघायला मिळते. आणि जे हौशे नवशे गवसे येतात ना, जे डायरेक्ट समर्थांच्या मठामध्ये जातात, त्यांना दुसरं काय नाही, मोक्षपेक्षा काय असतं मोक्ष, काय वैराग्य, आमचं ते काम राहिलेलं आहे म्हणून आले. आणि काय सांगू तुम्हाला ताई, पूर्ण पण झालं आमचं काम, एक काम झालं म्हणून दुसऱ्या कामासाठी आले मी. 2 गुरुवार केले त्याच्यात एक काम झालं, मग आता खूप मोठं काम घेऊन आले, 4 गुरुवार करणार आहे असं म्हटलं मी समर्थांना. कळतंय, हे झाले अर्थार्थी. एक प्रकार अर्थार्थीचा. आणि दुसरा अर्थार्थीचा प्रकार आहे, जे आपल्या गीता सेशनमध्ये सगळेजण येत असतात, आम्हाला अर्थ जाणून घ्यायचा आहे. अर्थ म्हणजे काय, आम्हाला ह्या गीतेच्या प्रत्येक श्लोकाचा, प्रत्येक शब्दाचा अर्थ जाणून घ्यायचा आहे. भगवंताचं अस्तित्व, ताई तुम्ही महान बोलालो,
मान तुम्ही बोलाल, बरेच बोलाल तुम्ही की भगवंत चराचरामध्ये सजलेला आहे, विठ्ठल जळीस्थळी भरला रीता ठाव नाही उरला, आणि अनुरेणू, या सगळ्या अनुरेणूमध्ये विठ्ठल भरले. तुम्ही सगळं बोलाल हो, पण आम्हाला अजून नाही ना जाणवला. कसा जाणून घ्यायचा सांगा ना. तुकाराम महाराजांनी कसं काय जाणून घेतला सांगा. हा जो अर्थ जाणून घेण्याचा प्रकार आहे ना, हा झाला दुसरा अर्थार्थी. आपल्याला सेकंड नंबरच्या कॅटेगरीमध्ये यायचं आहे. आणि चौथा प्रकार आहे तो म्हणजे ज्ञानी. जर आपण आर्त भक्ताचा जो योग्य प्रकार होता ना, आर्त, जे भगवंताचा आर्त जाणून घेण्याच्या मागे आहे, आतून त्याला ओढ लागली, त्या दुसऱ्या प्रकारात आपण आलो. योग्य पद्धतीने आपण जिज्ञासू झालो. आणि थर्ड, योग्य पद्धतीने आपण अर्थार्थी झालो ना, की आपण आपोआप ज्ञानी होतो. हे महत्वाचं वाक्य आहे, लक्षात घ्या, नोंद करून ठेवा. ह्या ज्या आहेत ना, ह्या पायऱ्या आहेत: आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि मग ज्ञानी. गेटवे आहे तो. आर्तता हा गेटवे आहे. आपल्या प्रपंचातलं दुःख, आपल्यामध्ये असणारी खामी, जे काही दुःख आपल्याला भेटतंय, तो गेटवे आहे, पुढे जाण्याचा तो मार्ग आहे. सगळ्यात पहिलं द्वार ती आहे, तिथून पुढे जातो. काय आहे नेमकं? जिज्ञासा. आणि त्याच्यानंतर अर्थ काय आहे याचा? अर्थार्थी. असं ते पायऱ्या आहेत असं म्हणायला गेलं तरी हरकत नाही. आणि शेवटी हे सगळं करून जो बनतो तो ज्ञानी. याच्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींनी ना खूप सुंदर ओवी वापरली आहे. ती मी तुम्हाला ओवी सांगते. आणि त्याच्यामधून जे आपण म्हणतो ना, ज्ञानेश्वर माऊलींनी अनेक सायंटिफिक, म्हणजे मला असं वाटतं आपण नीट त्यांना डिकोड पण करू शकलो नाहीये. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, परी आनिकांची ये दिठी ना, परी आनिकांची ये दिठी नावेक, जैसा स्फटिकुची आभासे उदक, तैसा ज्ञानी नव्हे कौतुक, सांगता तो. ज्याप्रमाणे स्फटिक स्फटिक मीन्स व्हॉट? द क्रिस्टलाइन सबस्टन्स इन केमिस्ट्री लँग्वेज. आपल्याला माहिती आहे, देर इज अ अमॉर्फस सबस्टन्स, देर इज अ क्रिस्टलाइन सबस्टन्स. डिटेल सायन्स ज्यांनी शिकलंय त्यांना. तर क्रिस्टलाइन सबस्टन्सचं एक्झाम्पल काय आहे? मीठ. मीठ हे क्रिस्टलाइन सबस्टन्स आहे. ओके. आणि अमॉर्फस म्हणजे टॅल्कम पावडर काय आहे? अमॉर्फस सबस्टन्स. अमॉर्फस सबस्टन्स असा पाण्यामध्ये विरघळत नाही, पण क्रिस्टलाइन सबस्टन्स पाण्यामध्ये विरघळतो. हे ज्ञानेश्वर माऊली सांगतात. काय म्हणतात? जैसा स्फटिकुची आभासे उदके. स्फटिक म्हणजे क्रिस्टलाइन सबस्टन्स, मिठासारखा सबस्टन्स. आभासे उदके, पाण्यामध्ये गेला की तो पाणीच वाटायला लागतो. मीठ पाण्यामध्ये विरघळून जातं ना पल्लवीताई. सो मीठ स्फटिक पदार्थ पाण्यामध्ये गेला तर तो पाणीच होतो. तसा ज्ञानी भक्त माझ्यामध्येच आहे आणि तो मीच आहे, असा इथे भगवंत, असं इथे ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगत आहेत. खूप सुंदर ओवी. ही ओवी मी मुद्दामून सांगितली कारण इथे ज्ञानेश्वर माऊली पुन्हा एकदा सांगतायत, द क्रिस्टलाइन सबस्टन्सेस आर गेट्स डिझॉल्व इझिली इनटू वॉटर. सिंपल आहे. जैसा वारा का गगनी विरे, मग वारे पण वेगळे नुरे, ते विभक्त हे पैजन सरे, ऐसे ऐक्य आला. श्लोक क्रमांक 17 वरच्या या ओव्या आहेत. ज्याप्रमाणे वारा आहे, तुम्ही वाऱ्याला डिफरन्शिएट करू शकत नाही. वारा हा गगनाचाच भाग आहे, आकाशाचाच भाग आहे वारा. तसा हा भक्त माझाच भाग आहे, असा भगवंत सांगतोय. जसं एखादं माठ, पुढची ओवी त्या अर्थाची आहे. जसा एखादा माठ असावा, माठा, आणि तो पाण्यामध्ये घालावा, त्याच्या आतही पाणी आणि बाहेरही पाणी. अगदी त्याप्रमाणे या भगवंत, या ज्या ज्ञानी भक्ताच्या आतही मी असतो आणि बाहेरही मीच असतो, असं इथे ज्ञानेश्वर माऊली सांगतात आपल्याला. आणि त्याच्यानंतर जो बहुनाम जन्म आहे ना, तो शब्द, तो अर्थ, त्याचा अर्थ हा आहे की जन्मोजन्मी जर तुम्ही आता बघत गेला तर सगळ्यात पहिल्यांदा भगवंताने सांगितलं की 4 प्रकारचे भक्त आहेत माझे, जे मला शरण येतात. ठीक आहे. त्याच्यामधला श्रेष्ठ कोण आहे? ज्ञानी श्रेष्ठ आहे, जो मला जाणून घेतो आणि मग माझी पूजा करतो. हे खूप महत्वाचं आहे. बरेचसे आध्यात्मिक लोक येऊन कीर्तन करतात, प्रवचन देतात, आणि जर त्यांना तुम्ही पर्सनली बघितलं तर त्याच्या कॉन्ट्राडिक्टरी वागत असतात. त्यांचं वागणं पूर्णपणे विरुद्ध असतं पर्सनल लाईफमध्ये. याचा अर्थ त्यांनी भगवंताला जाणून घेतलेलं नाही आहे. जो ज्ञानी आहे तो भगवंताला जाणून घेतो. तो एखाद्या भिकाऱ्याकडेही तसाच बघतो, एखाद्या श्रीमंताकडेही तसाच बघतो. मी महत्त्वाचा मुद्दा बोलली आहे. अनेको आश्रमांमध्ये जर तुम्ही गेलात ना, जर तिकडे अंबानीसारखे कोणी मोठे श्रीमंत आले ना, त्यांना ट्रीटमेंट वेगळी असते आणि गरीबाला ट्रीटमेंट वेगळी असते. नेमकं लक्षात घ्या. असे कुठले गुरु आहेत ज्यांच्या दरबारामध्ये सगळ्यांना सारखी ट्रीटमेंट आहे? एक्झाम्पल पण देऊन जाईन तुम्हाला. जिद्दू कृष्णमूर्ती यांच्या नजरेमध्ये तुम्ही कधीही बघा, ते सगळ्यांना सेम ट्रीटमेंट करायचे. रमण महर्षी यांचा आश्रम आजही आहे.
बघा अरुणाचल प्रदेशमध्ये रमण महर्षी त्यांच्या दरबारामध्ये येणाऱ्या प्रत्येकाशी सारख्या भावनेने बोलायचे, तिथे अजिबात तुलना नव्हती. म्हणून असा जो भक्त ज्ञानी भक्त आहे त्याची भेदक दृष्टी, भेदभावाची दृष्टी सगळीकडून हटलेली असते, निघालेली असते. तो सगळ्या ठिकाणी मलाच बघत असतो. पण असा महात्मा दुर्मिळ आहे असं ज्ञानेश्वर माऊली सांगतात. तिथे असा भगवंत सांगतोय की असा महात्मा अत्यंत दुर्मिळ आहे. तो जो समजून घेतो, जो काय समजून घेतो, ज्याप्रमाणे सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती ओविले, तैसे म्या जगा धरिले सभायंतरी. काय म्हणतात? सुवर्णाचे मणी केले आणि ते सोन्याच्याच धाग्यामध्ये ओवले. सुवर्णाचे मणी केले ते सोनियाची सुती ओविले, सोन्याच्या सुतामध्ये ओवले. तसं मी धरलंय हे जग, सबाह्य अंतरी, आतून बाहेरून हे जग मी धरले. असा जो जाणून घेतो ना, तोच मग जे जे देखे भूत ते ते मानिजे भगवंत, तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा. कुठल्याही गुरुला मानत असाल तर ह्या सगळ्या कसोट्या लावून घ्या. जर अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये पुढे जायचं असेल, खरंच अध्यात्माच्या क्षेत्रात पुढे जायचं म्हणजे मोठा प्रवचनकार व्हायचंय, मोठा कीर्तनकार व्हायचंय, असं प्रसिद्ध व्हायचंय, असं घरानं बनवायचंय, याला नाही म्हणत अध्यात्माच्या क्षेत्रात पुढे जाणं. कळलं का तुम्हाला? अध्यात्माच्या क्षेत्रात पुढे जायचंय म्हणजे स्वतःची आंतरिक प्रकृती, अंतर्मनाची अवस्था, बाह्य कर्म रिअली मॅचिंग आहेत का, त्याच्यामध्ये आम्ही हळूहळू विकार रहित होत चाललो आहोत का, जी माया नदी आम्ही बघितली ती माया नदी आम्ही हळूहळू पुढे पुढे पार करत चाललो आहोत का, खरंच ते माया नदीचं पाणी अटतंय का, आम्हाला भीती वाटायची बंद झालीय का, इनसिक्युरिटी गेले का, आम्हाला क्रोध यायचा कमी होतोय का, आम्हाला सगळेजण सारखे वाटतायत का, मी जावेचा मुलगा आणि माझ्या मुलामध्ये भेद तर करत नाहीये ना. सिंपल घरातलं उदाहरण. या सगळ्या गोष्टी तपासून बघा आणि मग आपण अध्यात्माच्या मार्गावरती पुढे 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 चाललोय. आर्तपासून जिज्ञासी, जिज्ञासूपासून अर्थार्थी आणि अर्थार्थीपासून आम्ही ज्ञानी भक्ताकडे आमचा प्रवास चालू आहे की नाही हे एकदा जाणून घेतलं पाहिजे. यासाठी हा गीतेचा जो प्रवास आहे ना, हे श्लोक आपण चेक करण्यासाठी, स्वतःला चेक करण्यासाठी आहेत. अशा पद्धतीने स्वतःचा अभ्यास करा. गीतेचा अभ्यास नसून आंतरिक अभ्यास आहे तो. स्वतःचा अभ्यास आहे हा, स्वतःचा. परतोनी पाठी मोरे ठाके आणि आपण याते आपण देखे आणि देखत खे व ओळखे हे तत्व मी. ज्ञानेश्वर माऊलींची प्रसिद्ध ओवी आहे. याच टोनवरती आणि हाच विषय घेऊन एक गोष्ट सांगते तुम्हाला. म्हणजे आजची शेवटची गोष्ट, सेशनची शेवटची गोष्ट. सुरुवात ही गोष्टीने केली, बऱ्याच लोकांनी मिस केलं, नंतर ऐका ती गोष्ट. याच विषयावर होती ती गोष्ट. एक महान गुरु म्हणण्यापेक्षा खरे गुरु असतात, द रिअल लॉयल गुरु असतात, एक जे असे कोणामध्ये डिफरन्स वगैरे करत नाही. कोणीही दरबारात असेल सगळे भगवंताचे भक्त, असे एकदम छान रिअल गुरु असतात, सद्गुरू असतात. त्यांच्याकडे एक भक्त खऱ्या भावनेने येतो की मला तुमचं शिष्य व्हायचंय. त्याला कळतं की हाच एक व्यक्ती आहे जो योग्य आहे, सो ह्याला मला शरण जायचंय आणि माझ्या आयुष्याचा उद्धार करून घ्यायचाय. तो शिष्य गुरूंकडे येतो आणि त्यांना म्हणतो की मला तुमचं शिष्य करून घ्या, मला माझ्या आयुष्याचा उद्धार करून घ्यायचा. गुरु म्हणतात तुला एक मंत्र देतो मी, तो मंत्र तू जप कर, त्याचा 1 वर्ष घे, जप कर त्याचा, आणि मग पुढच्या गुरुपौर्णिमेला तुम्हाला भेटायला ये. तो शिष्य जातो, जसं गुरूंनी सांगितलंय तसं व्यवस्थित त्या मंत्राचा जप करतो आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी तो गुरूंना भेटायला येतो. ज्या वेळेस तो भेटायला येतो त्यावेळेस गुरूंच्या सूचनेनुसार गुरूंच्या घरी जी काम करणारी, त्या आश्रमामध्ये काम करणारी एक व्यक्ती असते, एक महिला असते, त्यांना सांगून ठेवण्यात येतं की आश्रमामधला जो काही कचरा असेल तो या व्यक्तीच्या अंगावर टाकायचा. त्या दिलेल्या सूचनेनुसार ती महिला त्याचं पालन करते आणि तो कचरा त्या व्यक्तीच्या, तो जेव्हा येत असतो तेव्हा त्याच्या पायावरती असा झुगारते असा. त्यानंतर तो जो भक्त असतो, तो जो शिष्य आलेला असतो, तो इतका चिडतो, तो म्हणतो अरे काय आहे हे ताई, तुम्हाला दिसत नाही का, तुम्ही माझ्या पायावरती कचरा टाकताय, जरा तरी सांभाळून काम करा ना तुम्ही. एवढा शब्द तो बोलतो, आतमध्ये जातो, पाय वगैरे धुवायचं ते काम केलं असेल त्याने, तो आतमध्ये जातो, गुरूंना म्हणतो की आता मला तुम्ही शिष्य तुमचा स्वीकार करा, आता मला तुम्ही शिष्य म्हणून स्वीकार केलं पाहिजे. 1 वर्ष मी तुम्ही सांगितलं तसं मी पालन केलेलं आहे, मंत्र जपलाय. गुरु म्हणतात अजूनही वेळ नाही आली आहे, तोच मंत्र जा, अजून तू असाच त्याचा जप कर, निष्ठेने तू वर्तन कर, पुढच्या गुरुपौर्णिमेला ये. तो शिष्य जातो, पुन्हा 1 वर्ष तो तसाच नियम पालन करतो. या वर्षी तो गुरुपौर्णिमेला पुन्हा येतो. गुरूंच्या सांगण्यानुसार ती महिला पुन्हा एकदा
साफसफाई केलेलं पाणी त्या माणसाच्या आता ती अंगावर ओतते, अशी असं न बघितल्यासारखं करते आणि त्याच्या अंगावर झुगारते. त्या व्यक्तीच्या रागाचा पारा राहत नाही. तो म्हणतो, अहो तुम्हाला झालंय काय, तुम्ही करताय काय, तुम्ही माझ्या अंगावर पाणी ओतलंय घाणेरडं अंगावरती. आणि असाच तडतड तडतड उडत जातो तो तिकडे तिथल्या स्वच्छतागृहामध्ये, स्वच्छ होतो आणि मग गुरूंना भेटायला जातो. गुरुजी, आश्रमाची जरा व्यवस्था बघितली पाहिजे, आता तरी मला शिष्य करून घ्या, मी जरा व्यवस्था नीट करीन. गुरु म्हणतात, ठीक आहे बाळा, पण यावर्षी नाही होणार आहे काम तुझं, तू पुढच्या वर्षी ये. आता तो शिष्य पुन्हा पुढच्या वर्षी जातो, तशीच साधना करतो. आता त्याला काहीतरी 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 चेंजेस जाणवायला लागलेले असतात. आणि जेव्हा तो गुरुपौर्णिमेला येतो आणि ती बाई पुन्हा त्याला तशीच भेटते आणि पुन्हा त्याच्या अंगावरती कचरा टाकते, त्याच ताई असतात. आता मात्र तो जातो, ताईंचे चरण स्पर्श करतो. तो म्हणतो, हे जे परिवर्तन होण्यामध्ये ना तुम्ही माझ्या सहभागी झाले आहात, खऱ्या पहिल्या गुरु माझ्या तुम्ही ठरले आहात. तुम्ही मला मदत केली माझ्यातल्या नको असणाऱ्या रागाला, माझ्यातल्या नको असणाऱ्या अहंकाराला माझ्यापासून दूर करण्यासाठी तुम्ही मला मदत केली. असं म्हणून गुरु दुरूनच त्याला बघत असतात. ते म्हणतात, आता आतमध्ये ये, आता आतमध्ये ये. गोष्ट अत्यंत साधी आहे, छोटीशी आहे. भाविक हो, जास्त नाही, स्वतःचाच अनुभव. सुरुवातीला कीर्तनांमध्ये भगवंतांना तुमचा प्रवेश करून घेतो, त्याला करायचं असतं ना. किंवा असं म्हणा की तुमचं कुठेतरी पुण्य उदयाला येतं, म्हणजे मी पुण्यवान आहे असा त्यातला भाग नाही, पण कुठेतरी काहीतरी चांगलं केलेलं कर्म उदयाला येतं. आपल्याला ह्या गोष्टीची गोडी लागते, पण गोडी लागणं महत्वाचं नाहीये, तिथून पुढचा प्रवास अत्यंत महत्वाचा आहे. लोकांच्या दृष्टीने नाही, स्वतःच्या दृष्टीने. बघा, संसारामध्ये जगत असताना इतकं सोपं आहे का हो शांत राहणं? कोणी तुमच्या अंगावर कचरा टाकावा आणि तुम्ही रागवू नये, असं शक्य आहे का? पण त्या बाईने कचरा टाकला, त्याच्या मागचा काहीतरी अर्थ असेल ना, चुकून टाकला असेल, काहीतरी झालं असेल, कुठेतरी काहीतरी अडलं असेल, किंवा काहीतरी प्रसंग त्याच्या मागे घडला असेल. शांत राहणं अत्यंत महत्वाचं आहे. याचा अर्थ असा नाही का, नाही बरं का, गांधीजींसारखं एक तोंडात मारली तर दुसरा गाल पुढे करायचा. ते कुठल्या सिच्युएशनला करायचं ना हे कळलं पाहिजे. याचा अर्थ महात्मा गांधी चुकीचं बोलतात असं नाहीये, तो एक मार्ग आहे. कुठलीही गोष्ट क्रांतिकारक पद्धतीने समोर ठेवण्याचा एक मार्ग आहे. प्रत्येक वेळेस ना संतांच्या बोलण्यामध्ये ना आणि मोठ्या मोठ्या महात्म्यांच्या बोलण्यामध्ये ना पल्लवीताई लोक इथेच गफलत करतात. कुठला शब्द कोणासाठी बोललाय ते तुम्ही बघा ना. जसं आपण मागे ही गोष्ट सांगितली होती, एखादा माणूस जर खूप जास्त तीर्थयात्रा करत असतील आणि तो गुरूंना भेटायला सारखा सारखा येत असेल, तर गुरु त्याला तेच म्हणणार ना, तो एका जागी बस, थाईचं बैसूनी करावे चिंतन, थाईच बैस आणि नाम घेतो आधी, ते जास्त महत्वाचं आहे. आपल्याला काय वाटतं माहिती का, आपण स्वतःलाच डिक्लेअर करतो. आपल्याला एकादशीच्या दिवशी ना काही खाल्लेलं नसतं, त्यामुळे येत असते चक्कर, आणि आपण बसतो देवासमोर आणि बसल्यानंतर आपण डोळे बंद करतो आणि आपल्याला चक्कर येत असल्यामुळे ना आपलं सगळं बाजूचं लक्ष निघून जातं आणि एक तंद्री लागते आपल्याला, आणि आपल्याला वाटतं आपलं ध्यान लागलं, आपल्याला वाटतं आपल्याला प्रकाश दिसला. काही नाही, आपल्याला तंद्री वेगळी लागलेली असते. कळलं का? या अध्यात्माच्या क्षेत्रात ना गोंधळ माजण्याचा. काल परवाच एक व्हिडिओ बघितला, कुठल्या तरी देवीचा जगराता चाललेला आणि ती बाई अचानक उठून डोकं फिरवायला लागली, अशी अशी करायला लागली. काही नाही, अंगात देवी बेवी नाही आली ती, तो फक्त एक भाव जागृत झालाय की मी काली माता आहे. कधीतरी बघा तुम्ही सुद्धा अगरबत्ती अशी देवासमोर ओवाळत असताना, घंटी वाजवत असताना तो नाद अशा प्रकारच्या भावना लहरी उत्पन्न करतो की अष्टसात्विक भावाची निर्मिती होत असते. पण अष्टसात्विक भाव म्हणजे देवाचं दर्शन नाहीये. जसं आपण गेल्या वेळेस बघितलं, सत्वाच्या भावाच्या पलीकडे जायचंय. इतकं सोपं आहे का? तुम्हाला जागोजागी असे गुरु दिसतात, एवढं सोपं आहे का हे? व्हॉट इज दिस ऑल नॉनसेन्स? जस्ट कीप ऑल दिस थिंग अवे. ह्या गोष्टी सगळ्या दूर ठेवा. आणि फक्त जसं ना म्हणतो ना आपण, एखादा व्यक्ती रोज बदामाचा शिरा खात असेल ना तर त्याची कांती उजळून निघते. तो सुंदर, एखादी बाई तूप पित असेल ना रोज, जसं आता निघाले बुलेट कॉफी. व्हॉट इज बुलेट कॉफी? ऍड घी इन टू युअर ब्लॅक कॉफी अँड ड्रिंक इट. जर तुम्ही बुलेट कॉफी पित असाल, जर तुम्ही तूप पित असाल ना, तर तुमची कांती उजळायला लागते. तसं जर तुम्ही खरं अध्यात्म करत असाल ना, तुमचा राग कमी होतो, तुमचा लोभ क्रोध कमी होतो आणि एक अत्यंत शांतीचा प्रभाव तुमच्या चेहऱ्यावरती दिसायला लागतो. तो फेअर अँड लवलीने येत नाही, तो महिन्याला फेशियल करून येत नाही, तो खूप पावडर लावून आणि मेकअप लावून अजिबात येत नाही. लक्षात घ्या विषय. सो अध्यात्माच्या मार्गावरती सेल्फ अनालिसिस, टाइम टू टाइम नाही, डेली ॲट एव्हरी मुवमेंट सेल्फ अनालिसिस. व्हॉट आय एम डुईंग, नॉट बाय हँड, विथ माय माइंड.
हाताने मी काय करते नाही, माझ्या मनाने मी काय करते, सतत बघत राहणं गरजेचं आहे. छोटासाच एक अनुभव सांगेन. आज रिक्षा पकडत असताना सकाळी इथे येण्यासाठी मी ऑटो घेत होते. मी रस्त्याच्या या बाजूला होते, रस्त्याच्या पलीकडे रिक्षावाला होता आणि असंच फिरून मला इकडेच जायचं होतं, म्हणून मी त्याला म्हटलं रिक्षा फिरवून घे. तर मी लिफ्टला उशीर झाला पण थोडंसं एकदम चेहऱ्यावरती अशी अटी पडलेली कपाळाला आणि असं वाटत होतं अरे लेट झालं मला. आणि तो रिक्षावाल्याला म्हटलं तू येणार का, तर तो बोलला हा येणार. तर म्हटलं घे ना वळवून, म्हणजे माझी रिॲक्शन ही झाली, अशी कपाळाला आठा पडल्या, घे ना वळवून. आणि जेव्हा त्यांनी रिक्षा वळवली ना आणि जेव्हा मी त्या रिक्षामध्ये बसली ना त्यावेळेस मला जाणवलं त्याची रिक्षा इतकी वेल मेंटेन होती ना, त्याचे व्यवस्थित कव्हर होते, वेल्वेटचे कव्हर होते सीटला, त्याने कपडे व्यवस्थित घातलेले होते, इस्त्री केलेले, तिथे लिहिलेलं धूम्रपान करणाऱ्याला 100 रुपयाची दंड लागला जाईल, इतकी त्याने रिक्षा मनापासून जपलेली होती. मला स्वतःचा राग आला की शी नीलम, किती घाणेरड्या पद्धतीने तू त्या रिक्षावाल्याला बोलवलंस. म्हणजे तुला उशीर झालाय म्हणून तू कपाळाला आठा आणलेस आणि ये ना इकडे असं त्याला म्हणालीस. पण तो व्यक्ती त्याच्या कामावरती इतकं प्रेम करतोय, जसं मी माझ्या एखाद्या प्रोजेक्टवरती खूप छान काम करावं. माझा प्रोजेक्ट माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे, मी दिवस रात्र मेहनत केली आहे आणि माझ्या बॉसने मला बोलावं, नीलम व्हॉट इज दिस, वाय हॅव यू ॲडेड दिस पॉइंट, काय केलेस हे तू. आणि तेव्हा मला जेवढा राग यावा ना तेवढा राग त्या रिक्षावाल्याला आला असेल असं मला वाटलं. प्रत्येकाच्या कामाची आपण व्हॅल्यू केली पाहिजे. म्हणजे ना तेव्हा मला जाणवलं की हे कधी सुचलं पण मला जेव्हा रिक्षात बसले आणि ते ऑब्झर्व केलं, तेव्हा मन शांत झालं, तेव्हा चांगल्या विचारांना, याला चिंतन म्हणतात, चिंतनाला सुरुवात झाली. आणि जर मन सतत कोलाहलाने भरलं असेल ना तर कोणाला हे सुचणारच नाही, आपल्याला हे सुचणारच नाही. माझ्या बरोबरच इतर वेळेस सुचलंही नसेल, कदाचित असा मुवमेंट यापूर्वी होऊन गेला असेल पण सुचलं कधीच नसेल, कळतंय ना. आणि सुचल्यानंतर त्याचं चिंतन इतकं पक्क झालं की ते मी आता तुम्हाला शब्दांकन करून सांगितलं. म्हणजे ते प्रोसेस डोक्यात झालं पण त्याचं शब्दांकन मी करू शकले कारण ते तितकं पक्क बसलं मनामध्ये. सो अशा प्रकारे ना मुवमेंट टू मुवमेंट सेल्फ अनालिसिस, मुवमेंट टू मुवमेंट सेल्फ अनालिसिस आणि मुवमेंट टू मुवमेंट सेल्फ करेक्शन असलं पाहिजे. आणि त्या सेल्फ करेक्शन नंतर ना आपली अवस्था तिथपर्यंत पोचते. इट इज व्हेरी स्लो प्रोसेस स्लो आहे पण त्याच्यामध्ये खूप मजा आहे. कारण जग बदलण्यासाठी निघाले, त्यांनी जग कधीच बदललं नाही, जग कधीच बदललेलं नाहीये, लक्षात घ्या. चांगदेव महाराजांनी अनेको मेलेल्या माणसांना जिवंत केलं. मला सांगा त्यांनी ज्या लोकांना जिवंत केलं ते जिवंत आहेत का आता? ज्यांना त्यांनी जिवंत केलं ते जिवंत आहेत का? स्वतः चांगदेव महाराज जिवंत आहेत का आता? नाही ना. ज्यांनी हे बघितला प्रसंग ते जिवंत आहेत का आता? आहेत का जिवंत कोणी? काळाच्या ओघामध्ये कोणीच जिवंत नाहीये, कोणीच जिवंत नाही. आपण सुद्धा हे मर्क शरीर घेऊन आलोय, आपण सुद्धा त्याच काळाच्या मुखामध्ये निघून जाणार आहोत. मग अशा सिद्धींचा काय उपयोग? एखाद्या मेलेल्याला जिवंत करणं, पाण्यावरून चालणं, मी ही सिद्धी केली, तुझं भविष्य मी बघतो, तुझ्या मनातलं मी ऐकतो, हे मनातलं ऐकणाऱ्यांचं तर आता मार्केटच झालेलं आहे. अशा सिद्धीचा काय उपयोग आहे? सिद्धी मिळवायची तर अशी सिद्धी मिळवायची या शरीराच्या पलीकडे जाऊन उरेल, या जन्माच्या पलीकडे जाऊन आपल्या बरोबर असेल. दुसऱ्याच्या मनातलं का ओळखतो? कारण तुझ्या पाकिटामध्ये तिकडे काही पैसे येतात ना. आधीचे आश्रम साधे होते, आता बंगले काय, आता संगमरवरी महाल उभारले गेलेले आहेत त्यांच्यासाठी. हा काय आहे? सगळा अहंकाराचा खेळ आहे सगळा. गीता आपल्याला जाग करते, गीता आपल्याला जाग करते. म्हणून अनेको लोक आहेत जे भागवतातला श्रीकृष्ण ओळखतात, त्यांना जवळचा वाटतो भागवतातला श्रीकृष्ण, पण भगवद्गीतेतला श्रीकृष्ण अजूनही कोणाला ओळखता येत नाही. कारण भागवतातला श्रीकृष्ण सहज वाटतो, भक्तांची मदत केली, हे केलं ते केलं. पण भगवद्गीतेतला श्रीकृष्ण आपल्याला आपल्याशी बोलायला लावतो. तू कसा आहेस हे आधी बघ, हे सांगतो भगवद्गीतेतला श्रीकृष्ण. जर उद्धार कोणी करणार असेल तर भागवतातला श्रीकृष्ण वगैरे ते सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत. भगवद्गीतेतला श्रीकृष्ण आपला उद्धार करणार आहे, ज्ञानेश्वर माऊली आपला उद्धार करणार आहेत. सो याच नोटवरती झालेली सेवा माऊलींच्याच चरणी अर्पण करेल आणि माऊलींनी आपल्याला सद्बुद्धी द्यावी, ही कृपा द्यावी की प्रत्येक क्षणी जर माझ्याकडून असं काही होत असेल तर माऊली त्याची जाणीव द्या. कारण जाणीव होणं ही पहिली स्टेप आहे, अशी जाणीव द्या. आणि अशा पद्धतीने आम्ही या मार्गावरती अग्रेसर होत जाऊ, ना की कधी मागे येऊ, अग्रेसर पुढे पुढे होत जाऊ, असा आशीर्वाद द्या. जर कोणाला काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. थोडस बोलू इच्छिते मी. बोला ना, बोला ताई. हा मॅडम, तुम्हाला कदा इब्राहिम गांधी नाव ऐकलं असेल हा कदाचित हा हा तुम्ही. इब्राहिम गांधी. तर थोडस 1 मिनिटाचं संपवते मी.
तर ते मराठ्यांचे सरदार होते, बरोबर, होते मॉमेडियन, पण मराठ्यांचे सरदार होते. पण म्हणतात ना, ते आपल्या याच्यावर इतके ते फर्म होते, म्हणजे आपल्या मतावर कसं फर्म राहावं, त्यांना पकडलं गेलं. ते अहमद शाह अब्दाली वगैरे होते, त्यांनी पकडलं गेलं की तुला आम्ही एवढं बनवतो, तू आमच्याकडे ये, तू हे कर ते कर. पण ते मॉमेडियन असूनही, नमाज पडत असूनही ते मराठ्यांचे सरदार राहिले आणि आपल्या याच्यावर ते फर्म राहिले. आता शिवाजी महाराजांच्या मराठ्यांचे सरदार होते, एक मॉमेडियन असून पण निष्ठा होती. आपल्या याच्यावर फर्म राहिले. असं म्हणजे अशा व्यक्तींना एक गुरु मानावं, म्हणजे असं माझं मत म्हणते मी. अशा व्यक्तींना गुरु मानावे की त्यांचे विचार आपल्याला पटले पाहिजेत. बरोबर. दुसरी गोष्ट, तुम्ही एक मगाशी उदाहरण दिलं, ती असे ते वेश घालून वगैरे जे फिरतात, तर आपण त्यांच्याकडे लगेच असं म्हणजे ऍक्च्युली आपण मंदिर बघितलं तरी लगेच आपण हात जोडतो. नक्कीच आपण म्हणजे त्यातलेच आहोत आपण. समजा कुठेही मंदिर असलं, गाडीवर जात असतो तरी पटकन असं तरी करतो आपण. पण त्यातलंच एक उदाहरण म्हणजे रामायणात काम केलेलं ते काय अरुण गोविल वगैरे, आजही ते समोर आले तर आपोआपच का हात जोडले जातात ते मला माहित नाही. म्हणजे अगदी आपण समोर, म्हणजे आपल्या समोर ऍक्च्युअल नाही, पण असं जेव्हा आपल्याला कधी मोबाईल उघडला की ते समोर दिसले की आपण म्हणजे त्यांना राम म्हणूनच पाहतोय, अजून माहित नाही का ते. बरोबर. म्हणजे ते इथपर्यंत पोहोचलेले, बरोबर बरोबर बरोबर. इथपर्यंत पोहोचलेले. त्या लोकांना बघताना आपल्या मनात तो भाव आहे, त्यांना बघताना आपल्या मनात तो भाव येतो ना, हा आपला भाव, भोळ्या भक्तीचा आपला हा हे आहे, म्हणतात ना, प्रकार आहे. आणि तो येणं योग्य आहे, त्यात काही चुकीचं नाहीये. अजून एक कळत नाही ते काय येतं असं माहित नाही, पण त्यांना बघितलं अरे बापरे, लगेच ते रामायणचं गाणं वगैरे आठवायला तसं आठवायला लागतं. बरोबर. म्हणजे त्यांची ऍक्टिंग आहे तरी पण आपण त्यात राम पाहतो. बरोबर आहे, अगदी बरोबर. आणि तिसरी गोष्ट एक तुम्हाला विचारायची होती की आपण जो सकाळी जो श्लोक बोलतो, कारागृहे वसते लक्ष्मी कर मूल्ये सरस्वती कर मध्ये तो गोविंद प्रभाते कर दर्शन, आता हे आम्ही खूप लहानपणापासून बोलतोय, पण हल्ली मी याच्यावर बघते ना, याच्यावरती कारागृहे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती कर मूले गोविंद, तर नेमकं यातलं कोणतं राईट आहे? कराग्रे वसते लक्ष्मी कर मूल्ये सरस्वती कर मध्ये तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम. काय झालंय माहितीये, गुगल, बरोबर आहे, गुगलमुळे ना तो जो अपलोड करणारा असतो ना गुगलवरती, तो पण चुकीचं करतो. आणि आपल्याकडे पुस्तकं नसतात, आपण डायरेक्ट गुगलवर सर्च करतो, त्याच्यामुळे मग ते आपण चुकीचं घेतो. अनेक, तुम्हाला माहितीये विकिपीडियाचा डेटा तुम्ही पण एडिट करू शकता, माहितीये? हे विकिपीडियाचे डेटा असतात ना, ते आपण एडिट पण करू शकतो. त्याच्यामुळे ना, म्हणून तर म्हणतो ना, पुस्तकही घेताना आता घ्याल ना, ते सांभाळून घ्या. ज्ञानेश्वरीची प्रत सुद्धा, मला एक प्रत अशी लागली, अरे बापरे, आपण बोलतोय ते खरं की नाही नाही नाही, हे करायला सुरुवात करतो ना, तर कन्फ्युजन बरोबर आपण काय बोलतो. बरोबर. ऑन टॉप ऑफ दॅट आपण ते बोलत असताना आपल्या मनात भाव आपोआप उत्पन्न होतोय. सो डोंट बिलीव्ह ऑन अदर्स. दुसऱ्यांवर विश्वास नका ठेवू. तुमच्या शरीराला एक सवय लागली आहे त्या टोनची. जस्ट आता मी बोलून बघितलं स्वतः, हेच बरोबर आहे. आणि तो भाव असणं अत्यंत महत्वाचं आहे. मी एक ज्ञानेश्वरी एक जणांना दिली, त्या ज्ञानेश्वरीमध्ये पहिलंच पान पूर्ण सगळीकडे प्रिंट केलेलं. विश्वास ठेवाल तुम्ही? त्या ताई नंतर मला फोन करून, अहो ताई अशी कशी ज्ञानेश्वरी आहे, तुम्ही सध्याच्या प्रिंटिंगवरही विश्वास ठेवू शकत नाही, अनेको ओव्यांचे शब्द पण चुकीचे आहेत माहितीये तुम्हाला. आणि माझ्याकडे 3-4 प्रती आहेत कम्पेअर करून बघितलं तर. त्यामुळे सध्या ना हा घोळ होणं पॉसिबल आहे. आणि पूर्वी कसं एकदम चेक करत बसायचे लोक, पुस्तकं वगैरे म्हणतात ना, प्रूफ रिडिंग वगैरे करत बसायचे, प्रूफ रिडिंग प्रॉपर व्हायचं. पण आता प्रूफ रिडिंग वगैरे कोण करत नाही. 5 रुपयाचं श्लोकाचं पुस्तक, त्याचं प्रूफ रिडिंग कोण करणार आहे? कळतंय ना तुम्हाला? सो त्याच्यामुळे एकदम सावधान. गुगलवर एवढा पण विश्वास नाही ठेवायचा. आपल्याला जे वळण पडले ते महत्वाचं आहे. येस. अजून कोणाला काही बोलायचं आहे? येस, ओके. जर कोणाला काही बोलायचं नसेल, कसं असतं बघा बरं का, द मुमेंट आय फिनिश ना, ज्या मुमेंटला मी संपवते ना, त्या मुमेंटला ना सगळ्यांचे चेहरे असे असतात की बोलायचं बोलायचं बोलायचं. जोपर्यंत एखाद दुसरा बोलतो ना, तेवढं सुद्धा शब्द त्यांना पुरेसे असतात माझ्या एवढ्या शब्दांना डायल्यूट करायला. कळतंय ना तुम्हाला? ह्या क्षेत्रामध्ये येणं महत्वाचं नाही, या क्षेत्रामध्ये टिकणं महत्वाचं आहे. अध्यात्माच्या मार्गावरती लागल्यानंतर विमान रनवेला उतरणं आणि ते रनवे पूर्ण करून त्याचं लँडिंग पूर्ण होणं हे किती महत्वाचं हे कळलं असेल. तसं अध्यात्माच्या क्षेत्रावरती तुम्ही लँडिंग करत असताना जेव्हा, तो नुसता रनवे भेटणं नाही, त्या रनवेवरती पूर्ण लँडिंग होणं महत्वाचं आहे.
हे विचार कॉन्स्टंट राहणं हा माझा पर्सनल अनुभव, एवढी सोपं गोष्ट नाहीये. इथून बाहेर पडली ना आणि दुसरा गाण्याचे एक वाक्य जरी पडलं ना कानावरती, पूर्वी पटकन व्हायबल व्हायचे, आता कमी व्हायला लागले. बाहेरची परिस्थिती किती इम्पॅक्ट करायला लागले याच्यावरती पण अनालिसिस करा. जर छोट्या छोट्या परिस्थितींनी मी बदलणार असेल ना, तर नाही बाबा, अजून आपण आतमधून दृढनिश्चयी नाही झालोय, चेक केलं पाहिजे. सो मी हे तुमच्यासाठीच बोलले, जे तुम्ही कोणी मगाशी मला दिसत होतं विचारायचे पण विचारलं नाही. असो, तुम्ही कशात व्यस्त असाल, तुम्ही मला मेसेज करू शकता आणि विचारू शकता, बोलू शकता. स्टेज इज ऑल युअर्स, इट इज ओपन. सो झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करूया. हा पल्लवी ताई, बोला बोला. अजून दोघ जण होते. हा, तुम्ही बोला. एकच वाक्य हा. शेवटचं. हे दर सेशनला आम्ही जॉईन होतो ना सगळे, हा. हे सेशन म्हणजे आरसा आहे आमच्यासाठी. आरसा अरे माझ्यासाठी पण. आरसा आहे तो. म्हणजे असं आता रोज आपण तोंड बघतो आरशात, पण खरं आपण आपल्याला बघत नाही. पण बरोबर या सेशनला आलं की तो आरसा समोर येतो की मी काय आहे आणि बरोबर मला काय बनायचंय. बरोबर बरोबर. आपण आरशामध्ये आपला देह बघत असतो आणि इथे आपण आपल्या मनाचं प्रतिबिंब बघत असतो, की काय आहे, किती स्वच्छता आहे, किती गढूळपणा आहे, आणि आपण काय काय बाहेर स्वतःला समजत, आणि आपणच आपल्याला खूप शाणे समजत असतो. मी रोज स्तोत्र बोलते, मी रोज हे करते, मी रोज असं करतो किंवा करते, असं होत असतं. तुम्हाला माहिती, बरेच लोक हे पण म्हणतात मला, ताईंचं आहे ना, मग आमच्या बायकोला मी पाठवतो. मी त्यांना म्हणली पण, का तुम्ही का नाही येणार, तुम्ही माणूस नाही आहे? म्हणजे ह्या मागचं लॉजिक काय आहे? आणि म्हणजे इथे काय मी बायकांच्या गप्पा मारायला बसलोय का? बायकांच्या गप्पा मारते का मी? टिकली अशा रंगाची लाव ग बाई, लिपस्टिक अशी घे गन, ही पावडर घे गन, बनारसी चालू छान ग, हे बोलतोय का आम्ही? दिस इज द बिगेस्ट एक्झाम्पल ऑफ हिपोक्रेसी. पीपल आर जस्ट सेइंग दॅट की देर इज अ जेंडर इक्वॅलिटी, पण जेंडर इक्वॅलिटीच्या पुढे पण तुम्ही जाऊन गुणांना महत्व द्या. गुण काय आहेत? एक बाई बोलते म्हणजे ती बाईपणाचं नाही बोलत आहे हो, आम्हाला हे पण बोलता येतं. सो हा पण एक मोठा मुद्दा आहे. सो हे पण मी ऑब्झर्व केले. पण आपला रूप न दाखवता हा मनाचा आरसा दाखवत असतो. आणि खरं सांगेन, हे चिंतन करत असताना माझ्याही बाबतीत हीच प्रोसेस होत असते, सतत हीच प्रोसेस होते, की बघ हे असं असं आहे, गौड बंगाल आहे काहीतरी, जाणून घेतलं पाहिजे. सो छान आहे प्रोसेस. आपण असाच आपला प्रवास चालू ठेवूया. माऊलींच्या चरणी सेवा अर्पण करते. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अकल्पायुष्य भावे तया कुळा माझी